नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण आंबे घेतलेले आहेत. आंब्याचं सीजन आहे आणि आपण चटपटी पदार्थ बनवतो. त्यामधलाच एक खास पदार्थ आहे जे की सर्वांनाच आवडतो आणि आंबट गोड चवीचा. आता ह्या ठिकाणी आंबे जे घेतले त्यामधला एक मोठा आंबा आपण ह्या ठिकाणी धुवून स्वच्छ घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला पाण्यात टाकायचे. स्वच्छ धुवून झालं की आपण चांगलं व्यवस्थित त्याला नॅपकिननं पुसून सुद्धा घेतलेला आहे. आता त्यावरची आपल्याला सुरुवातीला पूर्ण साल काढून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पूर्ण साल काढून झालेली अशी खिसणी घेतलेली आहे. तुम्ही जी नेहमी खिसणी वापरता ती घेतली तरी सुद्धा चालते. आता अशा पद्धतीने आपण पूर्ण खिस जो आहे तो काढून घेणार आहोत. आंबा तर खिसून झालेला बाउलमध्ये काढून सुद्धा घेतलेला आहे. त्या ठिकाणी एक पॅन घेतलाय. त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून तडतडून घेतले. त्यामध्ये 1 चमचा मेथ्या टाकलेल्या आहेत. 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी टाकलेल्या आहेत आणि गॅस बंद करायचे. आता ह्या ठिकाणी गॅस बंद केला तर आपण थोडंसं तेलात थंड करून घेतलेलं आहे. जास्त पण थंड झालेलं नाही आणखी. आता ह्या ठिकाणी आपण 1 चमचा इतकं आपण मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा इतके लाल तिखट टाकायचे. पाव चमचा इतका आपण आता ह्या ठिकाणी हळद टाकून घेतलेली आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार ह्या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतो. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आता ह्यामध्ये आपण 1 चमच्यापेक्षा थोडीशी जास्त आपण ह्या ठिकाणी साखर घेतलेली आहे. साखर आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. आता सर्व जिन्नस जे आहे ते आपण मिक्स केलेले आहेत आणि जो आपण आंबा खिसून घेतला त्यामध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त रंग आलेला आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटणारं तक्कू आपलं ह्या ठिकाणी बनून तयार झालेले आहेत. वर्षभरासाठी आपण हे तक्कू स्टोअर करून ठेवू शकतो. अशाच पद्धतीने आपण भरपूर अशा आंब्याचं सुद्धा हे तक्कू बनवू शकतो. पण तुम्हाला जास्त प्रमाणात तक्कू बनवायचा असेल तर ते कसं बनवायचं हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. अगदी साधी सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणार आहे. हे तक्कू आहे. 1 भाकरी जागी 2 भाकरी नक्की जाणार ताटला. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे तक्कू कसे झाले आहे. चला तर उन्हाळा स्पेशल तक्कू तर पाहिलेला आहे. आणखीन एक चटपटीत पदार्थ टाइमपास पाहायचा आहे. बाहेरून आणण्यापेक्षा घरीच बनवूया. या ठिकाणी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ जे आहे ते 3 बाउल इतकं आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकायचं. नाही टाकलं तरी सुद्धा चालते. पाऊस पडतो तेव्हा सर्वांनाच गरमागरम खाण्यासाठी खूप आवडतं. पण पकोडे तर आपण नेहमीच बनवतो. त्यापेक्षाही भन्नाट बनवायचे. आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतक्या ओवा घेतले. थोडंसं आपल्याला चोळून टाकायचं. आता 1 चमचा इतके आपण ओवा टाकून घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा इतकं आपल्याला मीठ टाकायचे. आता सर्व जिन्नस जे आहे ते आपले टाकून झाले. त्यानंतर आपण 2 चमचे इतकं गरम तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे. जे की चोळून आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला साधं पाणी टाकून थोडं थोडं घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं. जे की नेहमी आपण पीठ जसं मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला ह्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचे. पटकन आपलं ह्या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतले आणि त्याचे आपल्याला 3 भागात डिवाइड करून घ्यायचे.
पीठ आपण साईडला ठेवलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण शेवगा घेतलेला आहे. शेवग्यामध्ये मोठ्या शेवाची आपण प्लेट टाकून घेतलेली आहे. थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला आता ह्याची शेव बनवून घ्यायचं आहे. अगदी मोठ्या आकारामध्ये आपण जसे की फरसाण आणतो त्या पद्धतीने शेव आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी पटकन बनवू शकतो. चला तर शेवगा तर आपण भरून घेतलेला आहे. आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे की नाही आपल्याला हे चेकसुद्धा करून पाहायचे. आता ह्या ठिकाणी तेल तर आपलं चांगलं गरम झालेलं आहे. शेव म्हणजे आपल्याला एकदम गोल आकारात फण्या टाईप शेव टाकायची नाही. जसं पाहिजे तसं वाकडे तिकडे आपण कसंही टाकलं तर आपल्याला खुली शेव बनवायची, त्यामुळे टाकून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आपण लहान मोठ्या आकारामध्ये पूर्ण शेव जे आहे ते नेहमीप्रमाणे तळून घेणार आहोत. तळून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला एक मसाला आणखीन वरतून टाकायचा आहे. इतकी फटाफट 10 ते 15 मिनिटांमध्ये भरपूर आपण अशी शेव बनवू शकतो. आणि प्रवासामध्ये 1 महिन्याकरता आरामात टिकते किंवा आपण नेहमी जरी घरी बनवून ठेवलं तर बाहेरून आणायची गरज नाही. चटरपट मुलं जाता येता किंवा शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकतात. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने शेव सर्व आपण आता गाळून तळून घेणार आहोत. आता शेव तर आपण कुरकुरीत तळून घेतलेली. शेव आपली पूर्ण तळून झालेली. 3 वाट्यापासून भरपूर अशी आपण मोठ्या आकारामधली ही शेव बनवून घेतलेली आहे. आणि आता आपण थोडीशी खाण्यासाठी आपण साईडला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि त्यावरतून आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. थोडंसं आपण ह्या ठिकाणी चाट मसाला टाकून घेणार आहोत. त्या अगोदर आपण थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे. अगदी टेस्ट छान येते. नक्की ट्राय करून पहा किंवा पिठामध्ये टाकलं तरीसुद्धा चालते. पण वरतून टाकल्यानंतर चटपट आपल्याला छान चव येते. नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही शेव कशी वाटली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.